जालना येथे बांधकाम कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जालन्यात विविध मागण्यांसाठी बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन MBOCW ही खुली वेबसाईट नियमित सुरू करून खासगी कंपनीला बांधकाम कामगार मंडळाने दिलेली कामं बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यात येतो। कामगारांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो। मात्र शासनाने एका खासगी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासारखी सर्व कामे आता खासगी कंपनीच्या माध्यमातून होत आहे। त्यामुळे कामगारांची नोंदणी करण्याचे अधिकार रद्द झालेत। त्यामुळे सदर कंपनीला दिलेले कॉन्ट्रॅक्ट करून दिलेली कामे बंद करण्याची मागणी बांधकाम कामगारांनी केलेली आहे। याच्या पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील विविध गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध कामगार संघटनांनी एकत्र येऊन मोर्चा काढत आपलं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं। यावेळी बांधकाम कामगार संघटना कृती समिती नियंत्रक जुनेद मिर्झा, अनिल कोलते, गोविंद आरदाड, रफिक सय्यद, महेश तौर, रेखा तौर तसेच मोठ्या संख्येने बांधकाम कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते। आमचं आंदोलन बांधकाम कामगार मंडळाने जी साइट बंद खुली साइट बंद केलेली आहे ती साइट कंपनीला एका प्रायव्हेट कंपनीला कॉन्ट्रॅक्ट म्हणून दिलेली आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की मंडळाची खुली साइट ती ओपन करा आणि जे कंपनीला काम दिलेलं आहे ते काम बंद करा, अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे। आंदोलन आम्ही सध्या सरकारने केलेलं जे कॉन्ट्रॅक्ट नियोजन दिलेलं आहे बांधकामाचं खुली साईटचं ओपन ऑनलाईन करा, बांधकाम कामगारांचे अर्ज ओपन करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे। तर माझं म्हणणं आहे की जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रावर 348 तालुके आहे, त्या 348 तालुक्यापैकी फक्त 148 तालुक्याला WFC म्हणून त्यांनी ऑफिस नियोजन केलेलं आहे। की माझं म्हणणं असं एवढंच आहे की आमच्या कृती समितीचं एवढं म्हणणं आहे की हे जोपर्यंत 348 तालुक्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत 148 तालुक्यात त्यांनी जे बंधन ठरलेले आहे की त्यांना ओपन करू द्या म्हणून, अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे। आंदोलन कलेक्टर ऑफिसला जाणार आहे। हा, तर आमचं आंदोलन असं आहे की आमच्या सगळ्या संघटना जिल्ह्यातल्या जेवढ्या संघटना छोट्या मोठ्या संघटना सर्व एकत्र येऊन कृती समिती निमंत्रण केली आहे। एक कृती समिती निर्माण करून आमचा आज धडक मोर्चा हा कलेक्टर ऑफिस असणार आहे। कलेक्टर ऑफिस मार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत व तसेच मुख्यमंत्र्यांमार्फत आज चालू असलेले हिवाळी अधिवेशन सगळ्यात मोठा मुद्दा मानणार आहे। तसेच आमचे संघटना राज्य लेवलच्या संघटना ही आज हिवाळी अध्यक्ष नागपूर येथे आज मोर्चा काढणार आहे। अनिल कोलते पाटील, कृती समिती जालना।